आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचं वचन घेऊन वाचूया. प्रकटीकरण 3:20. पहा, मी दारात उभा आहे आणि ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकून दार उघडले तर मी त्याच्याकडे आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर. ह्या वचनामध्ये असं दिलेलं आहे की परमेश्वर दार ठोकतोय, म्हणजे आपले हृदयाचे दार. आपल्या हृदयामध्ये त्याला आपलं शरीर जे आहे ते त्याचं पवित्र मंदिर आहे. तर त्या शरीरासोबत आपण कुठलेही असे कार्य करू नये जे शोभून देत नाही आपल्या शरीरावरती. जसं की हे मंदिर आहे त्याचं, तर ह्या मंदिराला किती जपलं पाहिजे आपण, की परमेश्वराचं मंदिर आहे. ह्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये एक हृदय आहे. त्या हृदयाला आपल्याला किती साफ, किती शुद्ध ठेवायला हवं. म्हणजे हे हृदय तो ठोकतोय, आपल्याला सांगतोय की हा दार उघडा, मी येतोय, तुमच्यासोबत येऊन जेवेन मी आणि तुम्हीही माझ्यासोबत जेवताल. म्हणजे असं नाही, खरोखरच नाही म्हणजे म्हणत आहे की जेवेन. तर ह्या वचनाचा अर्थ काय आहे तो संपूर्ण आपण जाणून घेऊया. अर्थ असा आहे की परमेश्वर दार ठोकतोय की मला यायचं आहे, मला तुझ्या हृदयामध्ये येऊ दे, मला तुझं पवित्र मंदिर दे, जेणेकरून मी अद्भुत कार्य तुझ्या जीवनामध्ये करेन. ह्या पवित्र मंदिराला आपल्याला अपवित्र नाही करायचं आहे. हे मंदिर जे त्याने आपल्याला दिलं आहे, त्या मंदिरासोबत अजिबात कुठलाही खेळवाळ करायचा नाही आहे. जे हल्ली आजकाल पोरं करतात, टॅटू बनवणं म्हणा किंवा जे काय असेल, तर तो प्रकार आपल्याला ह्या मंदिराबरोबर नाही करायचा आहे. हे मंदिर आहे त्याचं, ह्या मंदिराला आपलं शुद्ध ठेवायचं आहे. आणि अजून काय म्हणलं आहे या वचनामध्ये, तर आपल्यासोबत तो येऊन जेवणार आहे. म्हणजे जेवणार म्हणजे नक्की काय, तर आपण जी रात्री म्हणा किंवा सकाळची जी प्रार्थना करतो त्यासोबत. प्रार्थना म्हणजे असं नाही की आपण सगळी गोष्ट फक्त सांगायची. प्रार्थना म्हणजे असं की आपण त्याचं ऐकूनही घ्यायचं. त्यावेळी पवित्र आत्मा आपल्याद्वारे बोलतो आणि आपल्याशी बोलतो. तर आपण आमेन बोलून प्रार्थना आपली संपवून घेतो. जे काय आपल्याला सांगायचं असेल त्या प्रार्थनामध्ये ते आपण सांगतो आणि आमेन बोलून उठून जातो. पण तसं नाही करायचं. आमेन बोलताच थोड्या वेळ थांबून स्तुती आराधना करत तो त्याला जे बोलायचं आहे तो त्या वेळेमध्ये तो आपल्याला सांगतो. आपल्याशी स्वप्नाद्वारे बोलतो, आपल्याशी उठता बसता बोलतो. निरंतर प्रार्थना आपल्याला आपल्या जीवनामध्ये ठेवायची आहे, जेणेकरून आपण शुद्ध राहू, आपलं मन शुद्ध राहील. तर हे मंदिर आहे त्याचं, ह्याला अपवित्र नाही करायचं. ह्या वचनामध्ये हेच सांगितलं आहे. ह्या वचनासाठी आपण प्रार्थना करू. हे वचन जे त्याने आपल्याला दिले आहे. हालेलुया. स्तुत्य परमेश्वरा, धन्यवाद राजा, तुझे कोटी कोटी धन्यवाद. ह्या वेळेसाठी मी तुझे धन्यवाद करते राजा, जे तुम्ही हात दिलास. धन्यवाद. हा वचन जे तुम्ही एवढं छान वचन जे तुम्ही आमच्या समोर ठेवलास त्यासाठी धन्यवाद राजा. जे कोणी ह्या व्हिडिओला बघत असेल, ह्या वचनाला ऐकत असेल परमेश्वरा, त्याला तू आशिषित कर राजा. त्याच्या जीवनामध्ये ह्या वचनाद्वारे अद्भुत कार्याला तू कर राजा. ते त्यांचं मन शुद्ध ठेवतील आणि तुझ्यासाठी ते दार उघडतील त्यांच्या मनाचं राजा. हालेलुया. तुझं पवित्र मंदिर आहे आमचं शरीर पिता. ह्या पवित्र मंदिराला आम्ही अशुद्ध नाही करणार राजा, असा आम्ही निर्णय घेतो परमेश्वरा. मी प्रार्थना करते हर एक व्यक्तीसाठी जो हा व्हिडिओ पाहत आहे परमेश्वरा, त्याचं मन शुद्ध असू दे, त्याचं हृदय शुद्ध असू दे परमेश्वरा. त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्याला तू कर परमेश्वर. हालेलुया. स्तुती नासरी येशू मसीहच्या नावाने मी ही प्रार्थना मागते. ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.